रोहित आर्या यांनी आज पवईमध्ये तब्बल 17 मुलांना ओलीस धरलेलं होतं। तो रोहित आर्या जो आहे तो चेंबूरमधल्या सुभाषनगर येथील रोड नंबर 12 मधील अन्नपूर्णा या इमारतीच्या 9व्या मजल्यावर राहत होता। खरं तर रोहित आर्या या इमारतीमध्ये खरं तर पाहुणा म्हणून राहिला होता। 9व्या मजल्यावरची जी इमारतीमधलं जे घर आहे ते रोहितच्या बहिणीचं आहे, अर्थात प्रीती गरे आणि त्यांचे पती अमित गरे यांचं हे घर आहे। आणि या घरामध्ये तो आपल्या पत्नी आणि मुलीसह या ठिकाणी राहत होता। परंतु 2 दिवसापूर्वी त्याने पत्नी आणि मुलीला आपल्या मूळ घरी अर्थात पुण्यामध्ये पाठवलेलं होतं आणि त्यानंतर रोहित आर्या जो आहे तो याच इमारतीमध्ये राहत होता। आज सकाळी देखील रोहित आर्या याच इमारतीतून बाहेर पडला आणि पवईमध्ये गेला आणि पवईमध्ये गेल्यानंतर संपूर्ण 17 मुलांना त्याने ओलीस धरलं, कारण की त्याच्या काही मागण्या होत्या। त्या मागण्यांच्या संदर्भात त्याने हे संपूर्ण कृत्य केलेलं होतं। परंतु पोलिसांशी संवाद साधत असताना त्याने गोळी झाडल्याचं म्हणणं जे आहे ते पोलिसांकडून येत होतं आणि त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि त्यात त्याचा मृत्यू देखील झालेला असल्याची माहिती ही घटना जी आहे ती घडलेली आहे। परंतु आता या संपूर्ण घरात जी आहे ते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। रोहित आर्या या चेंबूरच्या इमारतीमध्ये राहत होता। त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो की भाजपचा झेंडा देखील लागलेला आहे, कारण की याच अन्नपूर्णा इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरती भाजपचे मुंबईचे नेते असलेले अमित शेलार हे देखील वास्तव्यास होते आणि रोहित आर्या हा देखील याच इमारतीमधले 9व्या मजल्यावरती वास्तव्यास होता। गेल्या 5 दिवसांपासून तो या ठिकाणी राहत होता। परंतु आता या घरी आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। पोलीस या सगळ्या संदर्भातल्या घटनेचा पुढील तपास करताना सध्या पाहायला मिळतंय। मी रिपोर्टर अक्षय मंकणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।